तर पाहुण्यांनो कुळथाचा सांबारा करूच्यासाठी हे कुळीत आम्ही भिजवून त्याका मोड काढून घेतलेले असत। पाहुण्यांनो ही आमच्या कोकणातली सांबारा बनवची पारंपरिक पद्धत असा। हे कुळीत आम्ही आता ह्या पाण्यात उकडत घालूया। उकडत असताना या कुळतात चवीपुरता मीठ आणि थोडं बारीक चिरलेलो कांदो घालू होय। आमचे कुळीत शिजासर आम्ही कुळथाच्या सांबाराचा वाटप काढून घेऊया। तर पाहुण्यांनो वाटपासाठी आम्ही ह्यो नारळ खवून घेतलेलो असा आणि ह्यो एक उभो कांदो चिरून घेतलेलो असा। ह्यो असा आमचो स्पेशल मालवणी मसालो, ही थोडीशी हळद आणि ही कोकमाची सोला। हे आमचे कुळीत छान पैकी शिजलेले असत। पाहुण्यांनो सांबाराचा वाटप भाजून घेऊया। तव्यात थोडे तेल घातले, किलो कांदो घातले। आमचो कांदो लाल झालो हा। आता आम्ही त्याच्यात कातलेलो नारळ घालूया आणि खरपूस भाजून घेऊया। खोबरा भाजून झाल्यावर त्याच्यात हळद घालून थोडी परतून घेऊन खोबरा काढून घेऊया। पाहुण्यांनो ह्यो असा आमचो पाटो आणि वरवंटो, ह्या मी तुमका मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे। आता आपण ह्या पाट्यावर कुळथाच्या सांबाराचा वाटप वाटूया। ह्या असा आपण मगाशी भाजलेला खोबरा आणि कांदो आणि ह्यो असा मालवणी मसालो, हे का आता आपण ह्या पाट्यावर बारीक वाटून घेऊया। पाहुण्यांनो तुमका माझ्या हातचे पाट्यावर वाटलेल्या मसाल्यातले अस्सल मालवणी पदार्थ खाऊचे असतील तर सावंतवाडी येथे असलेल्या माझ्या रेस्टॉरंट कोकम बटरला नक्की भेट द्या। तर ह्या आमचा वाटप तयार झालेला असा। ह्या आता आम्ही सांबारात घालतलो। पाहुण्यांनो ह्या शिजलेल्या कुळतात ही आम्ही कोकमाची सोला आणि ह्या वाटलेला वाटप घालूया। वाटणाच्या ताटात थोडे पाणी घालून सांबारात ओतूया। हा आमचा कुळथाचा सांबारा खतखतला, गरम गरम भाता वांगडा खाऊक तयार। पाहुण्यांनो ह्यो आमचो गरम गरम गावठी भात, ही साधी भोळी पिठी आणि हा कुळथाचा सांबार। काय तर मग पाहुण्यांनो येतात मा कुळथाची पिठी आणि कुळथाचा सांबारा खाऊ आमच्या कोकणात। पाहुण्यांनो आमचा रेस्टॉरंट कोकम बटर ह्या प्री बुक रेस्टॉरंट असा। कोकणात फिरूक इल्याच्या नंतर अस्सल कोकणी पदार्थांचो आस्वाद घेवचो असात तर प्री बुकिंगसाठी आमचो संपर्क कॅप्शन मध्ये दिलेलो असा। डू यू वॉन्ट टू टेस्ट द डिलिशियस फूड ऑफ आवर लवली कोकण? बुक युअर टेबल्स. डू विजिट टू आवर रेस्टॉरंट कोकम बटर।